नमस्कार. पैसा है के पैसा या मराठी अर्थविषयक यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. स्टॉक मार्केटमध्ये शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट करावी की लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करावी हा सर्वसाधारण प्रश्न सर्वांना पडतो. पण बऱ्याच वेळा याचं उत्तर आपण जर शोधलं कुठे तर लोक सांगतील तुम्ही लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करा. आणि आधीच एक गोष्ट क्लिअर करतो की माझं स्वतःचं ओपिनियन हे आहे की जर तुम्हाला मोठा पैसा कमवायचा असेल तुमच्या इन्व्हेस्टमेंटच्या प्रमाणात तर तुम्ही लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. पण शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट कोणी करावी हाही प्रश्न आहे. लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट कोणी करावी हाही त्यासोबतचा प्रश्न आहे. आता ह्या दोघांमधला फरक जो आहे तो एक पुढच्या 5-7 मिनिटात क्लिअर करतो. एक 2-4 पॉईंटमध्येच मी फक्त क्लिअरिफिकेशन देतो. त्यानंतर तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये बसता आणि तुम्हाला कोणतं म्हणजे शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट सूट होतं की लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट सूट होतं हे तुम्ही डिसाईड करू शकाल. तर व्हिडिओ फक्त छोटासा बनवतो आहे, एक 7 मिनटं 8 मिनटापर्यंत तुम्ही क्लिअर बघा, शेवटपर्यंत बघा आणि डिसिजनपर्यंत या. शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंटमध्ये काय असतं की आज तुम्ही स्टॉक विकत घेतले आणि उद्या ते तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये आले. ज्या दिवशी ते डीमॅटमध्ये आले त्या दिवशी तुमची ती ॲज अ इन्व्हेस्टमेंट म्हणून कन्सिडर केलं जातं. म्हणजे तिथून पुढे ती इन्व्हेस्टमेंट झाली. जर तुम्ही ज्या दिवशी विकत घेतले त्याच दिवशी ते विकले तर तो ट्रेड झाला. म्हणजे इंट्राडे तुम्ही काय केला तो पूर्ण स्क्वेअर ऑफ करून जो आहे तो सौदा पूर्ण केला. त्यामुळे तिथे इन्व्हेस्टमेंटचा प्रकार येत नाही. पण आज तुम्ही बाय केले आणि उद्या तुमच्या डीमॅटमध्ये अकाउंटमध्ये आले ती झाली तुमची इन्व्हेस्टमेंट. मग ही इन्व्हेस्टमेंट जी आहे ती इन्व्हेस्टमेंट तुम्ही 1 दिवस ठेवा, 1 आठवडा ठेवा, 1 महिना ठेवा, 3 महिने ठेवा किंवा 1 वर्षभरापर्यंत ठेवा, त्याला शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट म्हणायचं. आणि त्याच्या पुढे जाऊन 1 वर्षाच्या बियॉन्ड द 1 इयर जेव्हा तुम्ही ते स्टॉक तुमच्या डीमॅटमध्ये ठेवता ती झाली लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट. मग ती तुम्ही 1 वर्ष ठेवा, 2 वर्ष ठेवा, 3 वर्ष ठेवा, म्हणजे 1 वर्षाच्या पुढे 5 वर्ष ठेवा, 10 वर्ष ठेवा, कायमचे ठेवा, ती झाली काय लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट. म्हणजे आता शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट आणि लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट यातला फरक जो आहे तो तुमचा क्लिअर झाला असेल. आता शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट कोणी करावी तर माझं स्पष्ट मत आहे की जे डिसिप्लिन्ड आहेत, डिसिप्लिन्ड, पहिली गोष्ट डिसिप्लिन्ड आहेत. डिसिप्लिन म्हणजे काय की मी 5% 10% एवढा छोटा का होईना प्रॉफिट जो आहे तो घेऊन बाहेर पडू शकतो किंवा बाहेर पडायची माझी इच्छा आहे, त्याने शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंटमध्ये जावं. 5% 10% लॉस बुक करून सुद्धा मी बाहेर पडू शकतो, त्याने शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंटमध्ये जावं. म्हणजे काय लक्षात घ्या, 1 लाख रुपये तुम्ही गुंतवायचे असं ठरवलं आहे. 4 स्टॉक घेतले किंवा 2 स्टॉक घेतलेत डझंट मॅटर, पण 1 लाख रुपये तुम्ही गुंतवले. आता त्या 1 लाख रुपयाचे 10,000 रुपये तुमचे वाढले म्हणजे किती 10% तुमचा प्रॉफिट झाला. मग तो 10% प्रॉफिट घेऊन तुम्ही जर कधीही बाहेर पडायला तयार असाल म्हणजे वर्षभराच्या आतमध्ये मग तो तुमचा 2 दिवसात जरी आला तरी तुम्ही बाहेर पडा किंवा 2 महिन्याने आला तरी तुम्ही बाहेर पडा, बरोबर आहे. मग त्याने काय होतं की डिसिप्लिनने आपण तो प्रॉफिट बुक केल्याचं समाधान मिळतं. त्याच्या उलट समजा झालं तर म्हणजे तुम्ही 5% 10% प्रॉफिटसाठी ते 1 लाख गुंतवले पण तुम्ही घेतल्यापासून स्टॉकच खाली आला तर काय होईल. 5% 10% तुम्ही ठरवलेलं आहे की 5% प्रॉफिट 10% प्रॉफिट त्याप्रमाणे तेवढाच लॉस जर मला होत असेल तरी मी बाहेर पडायला तयार आहे, तर मात्र तुम्ही 100% शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट करू शकता. कारण का शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंटमध्ये एक मोठी रिस्क काय असते की ही इन्व्हेस्टमेंट जी आहे ती तुमच्या मानसिकतेवरती दबाव आणते. कारण एक शॉर्ट टर्म म्हणजे काय असतं की तुम्ही 1 महिन्यासाठी किंवा 1 आठवड्यासाठी, अगदी 2 दिवसासाठी, 4 दिवसासाठी अशी इन्व्हेस्टमेंट केलेली असते. आणि स्टॉक तुम्ही घेतल्यापासून जर खाली आला आणि ते पैसे जर तुम्हाला पुढे भविष्यात लागणार असतील 1 लाख रुपये तर ते पैसे त्यातले कमी होत आहेत हे बघितल्यानंतर काय होईल, तुमच्या मानसिकतेवरती दबाव येतो आणि तो पैसा तुम्हाला लॉस बुक करायला भाग पडतो. आणि तो स्टॉक जो आहे तो स्टॉक 10% 20% खाली जर जात राहिला तर मात्र तुम्ही पॅनिक होता आणि लॉस बुक करून बाहेर पडता. हे घडतं शॉर्ट टर्म इन्व्हेस्टर जे असतात त्यांच्याबाबत. त्याच्या उलट जे लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करणारे असतात त्यांचा विषय काय असतो, पूर्ण 1 वर्षाच्या पुढे कमीत कमी 1 वर्ष तर मी ठेवणारच आहे कारण त्याच्याशिवाय ती
इन्व्हेस्टमेंट जी आहे ती लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट ठरतच नाही. 1 वर्षानंतर 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष 5 वर्षसुद्धा मला ते 1 लाख रुपये लागणार नाहीत आणि 5% 10% जो प्रॉफिट आहे तो मला नको आहे. मला 30-40% स्टॉक जर तो वाढला तर मी काढेन अशा पद्धतीने. मग तो कधीही वाढो, ते 1 लाख रुपये मी कायमचे ठेवलेत असं समजून. मग हे ज्यावेळी तुमचं माइंडसेट होतं त्यावेळी तुम्ही लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट जी आहे ती करू शकता. तिथे तो स्टॉक खाली आला किंवा अगदी 5% 10% मगाशी म्हटलं त्याप्रमाणे खाली आला तरी त्याचा तुमच्या मानसिकतेवरती दबाव येत नाही. का? कारण माझं टेन्युअरच ठरलेलं आहे की 5 वर्ष ठेवायचं, 2 वर्ष ठेवायचं आहे किमान. मग ह्याच्यामुळे होतं काय की लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटमध्ये जो आहे तो बिग मनी म्हणजे ॲज कम्पेअर्ड टू युअर इन्व्हेस्टमेंट त्याप्रमाणे तुम्हाला पैसा जो आहे तो तिथे बनवता येऊ शकतो. ही गोष्ट क्लिअर झाली. शॉर्ट टर्म इन्व्हेस्टर जे असतात त्यांनी आधी ठरवावं की आपल्याला 1 लाख रुपयाचा 10,000 रुपये लॉस झाला तरी मला हरकत नाही. त्याचप्रमाणे लॉंग टर्म इन्व्हेस्टर जे आहेत त्यांचंसुद्धा असं माइंडसेट त्यांनी ठरवावं की हे 1 लाख रुपये मला पुढच्या 2 वर्षासाठी 5 वर्षासाठी लागणार नाहीत. त्यामध्ये कितीही पैसा तो एक्स्ट्रा बनला तरी मी सहजासहजी तो काढणार नाही. मग हे एक गणित जर तुमचं फिक्स असेल, डिसिप्लिन्ड असेल तर तुम्ही ठरवू शकता की मी शॉर्ट टर्ममध्ये जावं की लॉंग टर्ममध्ये जावं. आता यानंतरचा एक पार्ट असा राहतो की शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्हाला किती टक्क्याची अपेक्षा आहे, किती टक्के आपल्याला गेन मिळवावा ते टार्गेट तुमचं सेट असेल तर तुम्ही 2 दिवसात 2 आठवड्यात किंवा 1 महिन्यात बाहेर पडायची तयारी ठेवा. अगदी सुरुवातीलाच म्हटलं त्याचप्रमाणे. पण लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटमध्ये काय की तुम्हाला जोपर्यंत थांबता येईल तोपर्यंत तुम्ही थांबू शकता. बरं, यामध्ये काय आहे, यामध्ये चांगला एक फायदा काय, लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करावं की शॉर्ट टर्म करावं हे तुमच्या आता क्लिअर बऱ्यापैकी झालेलं आहे. पण आता वैयक्तिक माझं मत मी तुम्हाला आता सांगतो. माझं स्पष्ट मत आहे की मी लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटवरती भरोसा ठेवतो. एक 2-5% जो विचार आहे तो मी कधी करत नाही. आता वैयक्तिक माझ्याबद्दल मी सांगायचं म्हटलं तर मी 2026 जानेवारीपासून इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करणार आहे. मग ते अगदी छोट्या अमाऊंटपासून सुद्धा स्टार्ट करेन. पण एक नक्की आहे की लॉंग टर्मसाठीच मी इन्व्हेस्टमेंट करणार आहे. कारण माझा पूर्ण विश्वास लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटमध्ये आहे. ट्रेडिंग वगैरे जे आहे ते मी फार छोट्या अमाऊंटमध्ये करतो. कधी म्हणजे आता बऱ्याच दिवसापासून ट्रेडिंग सोडून दिल्यात जमा आहे. पण इन्व्हेस्टमेंट जे आहे ते पुढच्या 4-5 महिन्यापासून मी स्टार्ट करणार आहे. कोणत्या सेक्टरमध्ये मी काय पैसे गुंतवलेत का अगदी हिंट म्हणून तुम्हाला स्टॉकच्या नावापर्यंत घेऊन जाईल. आणि जर तुम्ही चॅनलवर 2-4 वर्ष सोबत राहिलात तर 2-4 वर्षानंतर ते पैसे किती झाले म्हणजे अगदी लॉस झाला तरी तुम्हाला दाखवेन आणि प्रॉफिट झाला तरीसुद्धा नक्की दाखवेन. हे माझ्याकडून म्हणजे आश्वस्त व्हा तुम्ही. म्हणजे ही माझ्याकडून गॅरंटी की कमीत कमी 2 ते 3 वर्ष त्यानंतर मी माझं तुम्हाला PL दाखवेन, प्रॉफिट अँड लॉस जे आहे ते जे काय असेल ते. अगदी 10,000 जरी गुंतवले असतील तरी त्या 10,000वर मला बघा 4,000 रुपये प्रॉफिट झाला असं असेल तरी सांगेन. किंवा 10,000 गुंतवलेले असतील आणि हे बघा माझे 10,000तले 4,000 गेले आणि 6,000च उरलेत हे सुद्धा मी दाखवेन नक्की म्हणजे नक्की. बस चला इथे थांबतो. पण एक छोटासा व्हिडिओ मला फक्त एक शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट आणि लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट याच्यातला थोडासा फरक जो आहे तो सांगण्यासाठी बनवायचाच होता. याच्याबद्दल विस्तृत व्हिडिओ जो आहे तो आपण पुढे कधीतरी बनवूयाच. पण तोपर्यंत एक जस्ट इन्फॉर्मेशन म्हणून जे आहे ती या व्हिडिओमधून मला द्यावी वाटली. जर तुम्हाला थोडाफार व्हिडिओ जरी व्हॅल्यू ॲडेड वाटला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. आणि इन्व्हेस्टमेंटबाबत जे कोणी संभ्रमात असतील म्हणजे शॉर्ट टर्मसाठी मी पैसा लावू की लाँग टर्मसाठी तर अशा मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ जो आहे तो शेअर करायला विसरू नका. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर न विसरता चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच. काळजी घ्या.